नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आहे ना 100 पक्ष्यांची विक्री केलेली आहे बरं का. आणि ते 100 पक्षी फक्त एक दिवसाचे आहे. तर शेतकरी बंधूंनो, माझं गाव आहे नांदूर, तालुका राहता आणि जिल्हा अहिल्यानगर. माझं प्रॉपर गाव श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं नांदूर गाव आहे. आणि जर तुम्हाला पक्षी खरेदी करायचा असेल तर मी लिंकमध्ये नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांना पक्षी विक्री केलेला आहे ना ते तुम्हाला सविस्तर दाखवतो. आता ह्या जागेवर बघू शकता, आता जे पक्ष्यांचे मालक आहेत ते थोडं खाद्य वगैरे टाकत आहे पक्ष्यांना. तर काय केलं तर त्यांची इथं शेड वगैरे काहीच नव्हतं, जाळी वगैरे काहीच नव्हती. पण त्यांच्याकडे थोड्या जुन्या वस्तू होत्या, 7-8 पत्रे होते, असे 4-5 अँगल होते. तर आपण त्यांना नियोजन दिलं, शेडची माहिती दिली आणि ते जुने आपले ग्राहक पण आहेत बरं का. भरपूर वेळा आपल्या घरी यायचे आणि आपल्या कोंबड्यांचे अंडे हे घेऊनच जात असायचे. मी त्यांच्या आज घरी आलेलो आहे आणि मला इतकं प्रसन्न वाटत आहे ना त्यांच्या घरी येऊन. कारण की शेतकरी बंधूंनो, त्यांना इतकी सोय आहे ना कोंबड्यांसाठी. हे बघू शकता, इकडं पिरूची बाग आहे आणि इकडं वस्ती पण आहे. त्यांच्या कोंबड्या कुठेही चरू शकतात. सगळीकडून जाळी वगैरे आहे, म्हणजे तार कंपाऊंड आहे. तर चला मी तुम्हाला शेड आणि पक्षाची क्वालिटी दाखवतो. पहिलं शेड बघून घ्यायचं. काय काम चालू आहे तुमचं आता? बल्ब वगैरे लावताय का? बल्ब लावून राहिलो आणि बारदाणे वगैरे लावले. अच्छा, म्हणजे आणि आपल्याकडे जे जुनं साहित्य होतं त्याच्यातच बनवलेलं आहे आपण हे. हा दरवाजा वगैरे सगळं जुनंच दरवाजा दिसतंय. वगैरे पूर्ण जुनच होतं. आणि जाळी आपली जुनीच होती. आणि आता कसं आलं शेतकरी बंधूंनो, आता गावातलेच म्हटले होय ना, त्यांना साळ सुद्धा मी दिलेली आहे बरं का. बघा यांना विचारा, मी साळ काल यांना घेऊन गेलतो, माझीच गाडी होती आणि 8 रुपये किलो दराने साळ दिली ते त्यांना, पण तांदळाची साळ. पण मला एक सांगा, तुम्हाला मी जो पक्षी दिलेला आहे सकाळी, काय वाटतंय आपल्या पक्षीची क्वालिटी? नाही, एक नंबर क्वालिटी. तुम्ही क्वालिटी बघू शकता. आणि मला एक सांगा, मरतूक नाही अजिबात एक पण. तर एक काम करा, ते बल्ब लावत आहे तर मला 2 मिनिटं माहिती द्या. बोला. तर काय वाटलं आपल्या 100 पक्ष्यांचा रिझल्ट? मला एक सांगा, रात्री तुम्हाला मी 100 पक्षी दिले आहेत, म्हणजे सकाळी काही एखादा सुद्धा पक्षी असा वाटतोय का तुम्हाला? काय नाही, पक्षी एकदम ओके. हा, आणि पक्षी जलमतात म्हणजे दिलेले तेव्हाच मोठे पक्षी आहे. मोठे पक्षी आहेत ना? त्याच्यामुळे ना मरतूक अजिबात नाही आणि सगळे चांगले पक्षी. आता एवढं टेम्परेचर वगैरे होतं काल, तरी तुम्हाला नाही, कोणचा पक्षी वीक वाटला का? वीक नाही, टेम्परेचर एवढं होतं पण तरी पण काही आपल्याला पक्षाला प्रॉब्लेम नाही आलेला काही. तर शेतकरी बंधूंनो, आपण त्यांच्याकडून पिल्लाचा रेट, म्हणजे आपण पक्षी काय भावात दिलेला आहे ना ते त्यांना विचारणार जाऊ. पण दादा मला एक सांगा, तुमच्या मनात म्हणजे तुम्ही 100च पक्षी का ऑर्डर केले माझ्याकडून? नाही, तुमचे व्हिडिओ बघतो ना मी. अच्छा, तर 50 घ्या, 100 घ्या, याच्यापासून सुरुवात करा. हा, डायरेक्ट 5,000 घ्या, 1,000 घ्या, 2,000 घ्या. आपल्याला काय त्याच्यातला अनुभव नसतो. खाद्य किती खाणार, त्याचं नियोजन कसं, वॅक्सिन कसं करायचं, त्याच्यामुळे आपण 100च पक्षी घेतलेले आहे. आपल्या तुम्ही अंगणात बघू शकता, भरपूर जागा आहे. आणि इथं पहिलं आहे ना गायांचा गोठा होता. तर आपण हे गायांचा गोठा बंद केल्याच्या नंतर एवढं शेड रिकामं होतं, त्याच्यामुळे आपण चालू केलेलं आहे 100 पक्ष्यांनी. आणि यांनी आपल्याला एक दिवसाचे पिल्ल दिलेले आहे. 50 रुपये दराने एक पिल्लू दिलेलं आहे. चला ठीक आहे, मी रेट विचारता त्यांनी सांगितलेला. आणि शेतकरी बंधूंनो, त्यांचा स्वभाव मला असा आवडला. त्यांची इथं सोय भरपूर आहे. आणि विशेष म्हणजे आता हे त्यांचे लहान भाऊ आहेत, हे माझ्याकडे यायचे कंटिन्यू अंडे घेण्यासाठी. आणि मी भरपूर असे अंडी विक्री केलेले आहे त्यांना. पण माझा योग नव्हता, त्यांच्या वस्तीवर कधी चक्कर नव्हता. पण आज अक्षरशः मी त्यांच्याकडे आलेलो आहे ना, भरपूर अशी जागा आहे बरं का. म्हणजे जे आपण गार्डन वगैरे म्हणतो ना, झाडं झुडपं भरपूर आहे. तरी ते दादा आपले व्हिडिओ बघायचे, त्यांच्या मनामध्ये असं होतं आपण 500 काय 1000 कोंबड्या पाळू शकतो. पण त्यांनी व्यवस्थित आपले व्हिडिओ बघितले आणि त्यांना असं कळलं की बाबा थोड्याच कोंबड्यापासून सुरुवात करावं, नाही का. आणि भांडे वगैरे पण जास्त नाही घेतलेले आपण. 3 पाण्याचे भांडे घेतलेले, खाद्याचे 3 घेतलेले. आणि एक गुन्हे आणली तुम्ही 1600 खाद्याची 1600 रुपयाची गुन्हे आणली, म्हणजे जास्त इन्व्हेस्टमेंट पण नाही केलेली आपण. बरोबर. पण मग काय पक्षात खुश आहेत ना? एकदम खुश आहेत आपण. आता बघू, आता हे मोठे झाल्याच्या नंतर मग अंड्यासाठी ठेवायचा विचार आहे आपला. बरोबर आहे. तर शेतकरी बंधूंनो, बघू शकता त्यांनी असं साईडनी पत्रा लावलेला आहे. आणि हे 100 पक्षी तुम्ही फक्त बघू शकता. पक्षाची क्वालिटी बघू शकता फक्त, कारण की सकाळीच पक्षी आपण त्यांना दिलेला आहे. आणि चक्क 6 ते 7 तास झाले आहे पक्षी देऊन. पक्षी चपळ किती आहे बघू शकता. आणि पक्षी व्यवस्थित चारा वगैरे पाणी वगैरे सगळं खात आहे. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे माहिती देत असतो की भरपूर जणांच्या इथं मी बघितलेलं आहे, 100 पक्षी आणले, 500 जर पक्षी आणले, चक्क त्याच्यातले ना 20 ते 30% पक्षी हे मरतच असतात. पण शेतकरी बंधूंनो, जे मी पक्षी देत आहे ना, तुमचा एक जरी पक्षी मेला ना, मग तुमच्या पांडुरंग दादाला तुम्ही जे काही नाव ठेवायचं आहे ना ते नाव ठेवू शकता. कारण की आपण पक्षी एकदम रंगीबिरंगी कलरमध्ये देत असतो. आपल्या पक्षाला 26 ते 27 कलर असतात. इतके म्हणजे इतके पक्षी आपण सुंदर अशी पक्ष्यांची विक्री करतच असतो.
तर तुम्हाला शेड आवडला असेल, बघू शकता शेडला अजिबात हाईट वगैरे काय जास्त घेतलेली नाही आणि थोडेसे बारदाणे वगैरे पक्के बांधलेले आहेत. आता यांचं काय झालेलं आहे, हे आहेत शेतकरी आणि यांच्या शेतामध्ये मुंगूस म्हणा, आपला बोका म्हणा, रानबोके म्हणा, कुत्रे वगैरे भरपूर प्रचंड आहेत. इथं धामणी साप वगैरे पण भरपूर आहेत. पण हे इतकं शेड इतकं छान बनवलेलं आहे त्यांनी. आपला जो 6 ते 7 हजार रुपयाचा जाळी बंडल असतो ना 50 फुटाचा, तो फक्त एकच बंडल आणला आणि पत्रे वगैरे त्यांच्या घरीच होती. तर बघू शकता किती छोट्या जागेत 100 पक्ष्यांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. हा, आणि मला तुम्हाला शेडचं माप सांगायचं राहिलं. त्या दादांनी मला विचारलं होतं की 100 पक्ष्यांसाठी किंवा 100 मोठ्या कोंबड्यांसाठी किती बाय कितीचं शेड मारावं. तर त्यांनी 10 बाय 20चं शेड मारलेलं आहे. त्यांचे पक्षी इतके आरामात राहणार आहे ना 10 बाय 20च्या शेडमध्ये. तर चला आपण त्यांना अशी खाद्याची बॅग दिलेली आहे. आता जर आपण छोटे पक्षी आणले तर ह्या छोट्या पक्ष्यांना स्टार्टरची बॅग घालावं लागती. 1600 1650 रुपये ह्या खाद्यांचा रेटमध्ये उतार चढ होत असतो. हे जे आपल्याला खाद्य भेटतं ना छोटं 1500 1550 1600 रुपयाला भेटत असतं. आणि शेतकरी बंधूंनो तुम्हाला एक माहिती देतो मी, हा जो पक्षी आहे ना 1 दिवसाचा, ह्या 1 दिवसीय पक्षाला 30 दिवसाचा होईपर्यंत आपल्याला स्टार्टर घालायचं आहे आणि 1 महिन्याच्या नंतर आपल्याला फिनिशर चालू करायचं आहे. तर शेतकरी बंधूंनो ते फिनिशर किती दिवस घालायचं आहे, जोपर्यंत पक्षी आपला अंड्यावरती येत नाही. आणि जेव्हा हे 100 पक्षी जे आहेत 1 किंवा 2 किंवा 3 जर या पक्ष्याने अंडे दिले तर आपल्याला यांना लेअरचं खाद्य घालण्याची सुरुवात करायची आहे. म्हणजे जेव्हा पक्षी अंड्यावर येतो ना त्या पक्ष्यांना आपल्याला लेअरचं खाद्य द्यायचं आहे. तर चला शेतकरी बंधूंनो आपण त्यांची पण बाईट घेऊया आणि त्यांना अजून 2-3 प्रश्न विचारूया. तर शेतकरी बंधूंनो आणखीन 1-2 प्रश्न विचारूया त्यांना आणि कमेंट करून नक्की कळवा बरं का की बाबा यांना अजून कुठले कुठले प्रश्न विचारायचे राहिले. आणि जर भविष्यात आपण जर एखाद्या शेतकरी बांधवांना पिल्लं दिले तर त्या शेतकरी बांधवांना नेमका आपण प्रश्न काय विचारणार आहोत ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा जा. म्हणजे मला सुद्धा कळतं की बाबा शेतकऱ्यांना नेमकं कुठले प्रश्न विचारायचे. तर दादा मला एक अशी माहिती द्या, हा पक्षी म्हणजे या पक्ष्यांचं नियोजन काय असणार तुमचं पुढं? आम्ही तुमच्याकडून पक्षी का बरं घेतले का आम्हाला औषधाची माहिती, पिल्लांना काही कोणता आजार झाला किंवा पातळ संडास वगैरे केली तर तुम्ही औषध सांगतात आणि तुमची माहिती एकदम खरी असती म्हणून आम्ही तुमच्याकडून पक्षी घेतले. आपण आपल्याकडे पहिल्या कोंबड्या होत्या, आपलं पहिलं ते खुरड होतं, छोटं खुरड होतं, त्याच्यात 30-40 कोंबड्या होत्या पण त्या कुत्र्याने मुंगसानी खाल्ल्यात. पण आता आहे ना आपण त्याच्यापासून हे मोठं खुरड बनवलेलं आहे. जर आपलं जर हे 100 पक्षी व्यवस्थित आपलं जर स्टार्टअप चांगलं झालं, हे 100 पक्षी अंड्यावर आल्याच्या नंतर आपलं एक मोठं शेड आहे तिकडं 100 बाय 40चं शेड आहे. आपण त्याच्यात पण पक्षी आणणार आहे. हा, म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या पक्षामध्ये सक्सेस व्हाल तेव्हा तुमची इच्छा आहे की आणखीन पक्षी वाढवायचे. आपल्याला भरपूर जागा आहे, जागा भरपूर आहे. तेच ना शेतकरी बंधूंनो, यांना भेटून मला खूप आवडलं आणि यांची वस्ती आणि ज्या वस्तीचं बॅकग्राऊंड आहे ना, कारण की भरपूर अशी सोय आहे, ते बघून मला खूपच छान वाटलं. तर चला ठीक आहे, तुम्हाला जे पक्षी दिले तुम्ही समाधानी आहात ना? भरपूर समाधानी आहे आम्ही. आमचे पिल्ले मरतूक नाही झालेले त्याच्यामुळे आम्ही समाधानी. आणि मार्गदर्शन पण खूप चांगलं आहे पांडू दादाचं. औषध त्याचे किंवा खाद्याचं नियोजन, पक्ष्यांचं नियोजन ते सांगते आपल्या 2 ते 3 पिल्लं बरोबर आहे, दादांनी बरोबर सांगितलं. 3 पक्षी तुम्हाला फ्री दिलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आता ह्या बघा आपलं जे पांडुरंग दोबले यूट्यूब चॅनल आहे ना गावरान कोंबडी पालनाचं, तर मी भरपूर तळमळीने व्हिडिओ बनवतच असतो. आणि मी जसं माझ्या कोंबडी पालनाचं माझ्या पक्ष्यांचं नियोजन दाखवत असतो ना, हे दादा माझ्यापासून काही लय लांब नाही राहायला, माझ्या घरापासून अवघं 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे ती. तर दादा मी नेहमी येत जाईन बरं का तुमच्या पक्ष्यांची व्हिडिओ वगैरे बनवायला. की बा तुम्हाला काल पक्षी दिलेला आहे, तुमचा पक्षी समजा आपण 7व्या दिवशी लासोटं करतो, त्या पक्ष्याचं वजन किती येणार आहे. आता मी काटा सोबत नाही आणलेला, पण उद्या वजन करू आपण याचं. आणि 14व्या दिवशी गंभोराच्या वेळेस किती वजन घेतो. तर आपण ह्या दादांच्या कोंबडी पालनाची सर्व माहिती घेऊन व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. आणि ती व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील, छान बघायला. कारण की जर एखाद्याला जर नवीन सुरुवात करायची असेल तर हे जे ह्या दादांचं कोंबडी पालन बघून जे लोक करतील त्यांचा भरपूर नफा होईल नाही का. मला इतके प्रचंड फोन येत आहेत ना की बा तुमच्या पांडुरंग दादाकडे पिल्लं भेटत आहे, पक्षी भेटत आहे म्हणून भरपूर शेतकरी बांधव फोन करत आहे. पण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना माझ्या गावचा पत्ता सांगायचा राहिलो. पण तुम्ही एक काम करा, जर खरोखर तुम्हाला पिल्लं जर घ्यायचे असतील ना तर माझं गाव आहे नांदूर, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. माझं गाव आहे श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं, त्या रोडवरच आपलं नांदूर गाव आहे. म्हणजे बघा इकडे श्रीरामपूर आणि इकडे संगमनेर आहे ना, तर माझ्या घरापासून श्रीरामपूर फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि शेतकरी बंधूंनो, एक तुम्हाला सांगायचं राहिलं, आपल्याकडं 1 दिवसापासून 15 दिवसापर्यंतचे पक्षी भेटतात. आणि आपली फक्त थोडीशी डिमांड अशी आहे की आपण सध्या पक्षी कुठं पोच करत नाही. जसं की एखादा दादाचा फोन आहे, आता भरपूर आहे बघा, करमाळा, अमरावती, बुलढाणा, चिखली, इतकं बापरे बाप प्रचंड, सोलापूर, कोल्हापूर इतक्या लांबून फोन येत आहे. पण आताची सोय अशी आहे
की जो व्यक्ती आपल्या घरी येईल, माझ्या नांदूर गावामध्ये येईल, त्यांनाच आपण पक्षी देत आहोत. तुम्ही गाडी घेऊन या, क्रेट घेऊन या किंवा बॉक्स घेऊन या आणि आपल्याकडून हे पक्षी खात्रीशीर पक्षी खरेदी करा. आणि शेतकरी बंधूंनो, अजून काही तुमच्या जर मनामध्ये शंका असेल किंवा तुम्हाला कोंबडी पालनाची ट्रेनिंग जर घ्यायची असेल, तुम्ही खरोखर माझ्या गावामध्ये या किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आपण अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला ही ट्रेनिंग देणारच आहोत. आणि ट्रेनिंग अशी असणार आहे, चक्क 1 तासामध्ये आहे ना तुमचे कोंबडी पालनामधील जेवढेही काही डोक्यामध्ये फॉल्ट असतील ना ते आपण 1 तासातच काढून टाकणार आहोत आणि तुम्हाला व्यवस्थित कोंबडी पालन कसं करायचं आहे त्याचं आम्ही तुम्हाला भरघोस असं ज्ञान देणार आहोत. तर चला शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला भरपूर असा सपोर्ट करा, आपला व्हिडिओ भरपूर असा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर पांडुरंग दुबले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा. आजचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला शेतकरी बंधूंनो, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत धन्यवाद.